पोलीस स्टेशन वाठोडा येथे गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली होती की चांदमारी परिसरात एक इसम संशयितरित्या फिरत आहे. हा तर त्याच्या माहितीवरून आम्ही सोबत पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब व स्टाफ असे चांदमारी बस डेपो वाठोडा नागपूर येथे गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तर एक 35 ते 40 वर्ष वयोगटाचा इसम हा संशयितरित्या पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्हा वाहनाने फिरताना दिसून आला. त्याचा पाठलाग केला तर तो चांदमारी बस डेपो या ठिकाणी जाऊन गेला. तो त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे गेलो असता तो ऍक्टिव्हा मोपेडवरील इसम पडून जाण्याच्या तयारी असताना जागीच घेराव करून त्याला थांबविले. त्याच्याकडे त्याची तलाशी घेतली असता त्याच्या ताब्यातून एकूण 15.22 ग्राम एमडी ड्रग्ज पावडर, किंमत अंदाजे 1,50,220 रुपयाचा आणि एक मोबाईल 15,000 रुपयाचा, तसेच रोख रक्कम 220 रुपये, तसेच ऍक्टिव्हा मोपेड किंमत 70,000 रुपयाचा, एकूण 2,35,440 रुपयाचा मुद्देमाल असा मिळून आलेला आहे. अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि कोण अधिकारी या कारवाईमध्ये सामील होते काय सांगा? सदरची कारवाई माननीय निकेतन कदम साहेब, पोलीस उपरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली असून माननीय निकेतन कदम साहेब झोन 5 कळमना विभाग, तसेच एसीपी आव्हाड साहेब कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.